खूप मोठी डिफिकल्टी आहे पूर्ण सिव्हिल इंजिनियर्सला, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग मेकॅनिक्सला, त्याच्यानंतर MPSCला, UPSCला, इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये हा टॉपिक खूप त्रास देतो. त्याच्यामुळे एक रेकॉर्डेड व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो आहे, ॲनालिसिस ऑफ ट्रसेस. तर याचा उपयोग तुम्हाला इंजिनिअरिंग मेकॅनिक्ससाठी फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना होईल. त्याच्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी मॉसमध्ये याचा उपयोग होईल, डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर्समध्ये याचा उपयोग होईल. आणि तुम्ही MPSC UPSC करत असाल तर त्याच्यामध्ये पण खूप मोठं वेटेज ट्रसेसला आहे. ओके, तर चला एका सिम्पल एक्झाम्पलपासून सुरुवात करूया. तर तुमच्यासमोर हिंज आणि रोलर सपोर्ट दिसतं आहे. तर हिंजला असतात 2 अननोन्स. ओके, एक हॉरिझॉन्टल एक व्हर्टिकल, आणि रोलर म्हणजे एक अननोन. ओके, हे तर तुम्हाला माहीत असेल. तर याला आपण काहीतरी नाव देऊया. हॉरिझॉन्टल ॲट A, हा होईल व्हर्टिकल ॲट A, आणि हा होईल व्हर्टिकल ॲट B. ठीक आहे. आता डिस्टन्सेस आपल्याला ऑलरेडी गिवन आहे. ओके, तर हा एक इक्विलॅटरल ट्रँगल आहे. आता तसं बघायला गेलं तर फिगर सिमेट्रिकल आहे, त्याच्यामुळे दोन्ही सपोर्ट रिॲक्शन डिरेक्टली हाफ हाफ घेऊन टाकल्या तरी चालेल. ओके, पण ते ह्या एक्झाम्पलसाठी व्हॅलिड होईल. तर इन जनरल आपल्याला एक सोल्युशन बनवायचं, तर त्यासाठी आपण एक काम करू, बेसिक प्रोसिजरने जाऊया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण घेतो समेशन ऑफ Fx इज इक्वल टू 0, ज्याच्यामध्ये राईट असतं पॉझिटिव्ह, लेफ्ट असतं निगेटिव्ह. तर राईटला कोण आहे तर HA राईटला आहे, आणि बाकी दुसरं कोणीच राईटला त्याला हेल्प करण्यासाठी नाही आहे. सो आपली HAची जी व्हॅल्यू आहे ती डिरेक्टली 0 येऊन जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे समेशन ऑफ Fy इज इक्वल टू 0, आणि याच्यामध्ये अपवर्ड असतं पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड असतं निगेटिव्ह. तर अपवर्ड आपल्याला VA दिसतो आहे, अपवर्ड आपल्याला VB दिसतो आहे, डाऊनवर्ड दिसतो आहे 10 इक्वल टू 0. तर याला आपण म्हणू शकतो VA प्लस VB इज इक्वल टू 10. ओके, याला काहीतरी आपण नाव देऊ, इक्वेशन नंबर 1 म्हणू आपण याला. त्याच्यानंतर समेशन ऑफ मोमेंट ॲट A इज इक्वल टू 0, आणि मी यूज करतो क्लॉकवाईज निगेटिव्ह, अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह. तुम्हाला वाटलं तर तुम्ही उलटं केलं तरी चालेल, तुम्ही जसं शिकले त्यानुसार असेल. मग आता आपल्याला A पॉईंटला मोमेंट घ्यायची आहे. तर एक सिम्पल सिस्टम ऑफ सेटअप सांगतो तुम्हाला. बघा, Aला आपल्याला मोमेंट घ्यायची आहे मित्रांनो, आणि तुम्हाला काय काय दिसतं आहे तर तुम्हाला एक हा फोर्स दिसतो आहे 10, आणि एक हा दिसतो आहे VB. ओके, तिकडच्या फिगरमध्ये बघा, इथून इथपर्यंतचं डिस्टन्स आहे 5 मीटर, आणि इथून इथपर्यंतचं असेल सिमेट्रीमुळे 2.5 मीटर. हा खाली चालला आहे म्हणजे हा फिरवेल क्लॉकवाईज, हा वरती चालला आहे हा फिरवेल अँटी क्लॉकवाईज. त्याच्यामुळे VB इंटू 5 आणि 10 इंटू 2.5, एक क्लॉकवाईज एक अँटी क्लॉकवाईज. ओके, चला ही गर्दी रफ करून टाकतो मी इथे, याचं काही काम नाही आहे कारण हे तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी सांगितलं. आणि आता इथे लिहूया आपण. काय लिहिणार तर -10 इंटू 2.5, त्यानंतर प्लस VB इंटू 5 इज इक्वल टू 0. ओके, आणि मग हे कॅल्सीमध्ये टाकलं की एक्सपेक्टेड आन्सर आहे आपलं 5 न्यूटन, आणि हे 5 वरती इक्वेशन नंबर 1मध्ये टाकलं की युअर VA विल बी ऑल्सो 5 न्यूटन. जसं की मी आधीच बोललो होतो की ही सिमेट्रिकल ट्रस आहे, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट सपोर्ट रिॲक्शन काढल्या असत्या तरी चाललं असतं. ठीक आहे, बट प्रोसिजर माहीत असायला पाहिजे, त्याच्यामुळे आपण हे सगळं कवर केलं. मग आता ह्या आलेल्या उत्तरांना त्यांच्या योग्य जागेवरती लिहून टाकूया आपण. सो आपला VA आला आहे 5 न्यूटन, VB ही इज ऑल्सो 5 न्यूटन, आणि HA हे बघा याचा अर्थ आहे 0, का तर वरच्या बॉक्समध्ये यू कॅन सी 0. तर मित्रांनो, हा झाला इनिशियल ॲनालिसिस ऑफ ट्रस, आणि याच्यानंतर आपल्याला इंटरनल मेंबरमधले फोर्सेस फाइंड करायचे आहेत. ओके, इंटरनल मेंबरमधले फोर्सेस आपल्याला फाइंड करायचे आहेत. तर थोडंसं वरती घेऊन टाकतो मी. आता आपल्याला 1 बाय 1 जॉईंटचं सिलेक्शन करायचं. ओके, मग आता सगळ्यात पहिले आपल्याला असा जॉईंट सिलेक्ट करायचा असतो याच्यासाठी की ज्याच्यात 2पेक्षा जास्त अननोन नाही असले पाहिजे. ओके, मॅक्सिमम देअर विल बी 2 अननोन्स, नॉट मोर दॅन 2. ठीक आहे.
मग अशा पद्धतीचा ए जॉईंट आहे बघा. आता कशा पद्धतीचा ते दाखवतो मी तुम्हाला. तर सगळ्यात पहिले मी एक्स आणि वाय ॲक्सेस ड्रॉ केले आहेत फक्त, आणि ए जॉईंट मी सिलेक्ट केला आहे. कुठला? ए जॉईंट. ओके, त्याचं नाव पण आपण लिहून टाकू हवं तर इथे लिहिणार मी इक्विलिब्रियम ऑफ जॉईंट ए. ओके, इक्विलिब्रियम ऑफ जॉईंट ए. आता व्यवस्थित लक्ष द्या. आता एकडे बघायचं आहे, फक्त एकडे. तर यू कॅन सी की एच ए तर 0 आहे मित्रांनो. त्यानंतर हा एक ॲरो मिळाला आपल्याला ज्याची व्हॅल्यू आहे 5 न्यूटन. ओके, याची व्हॅल्यू आहे 5 न्यूटन. त्याच्यानंतर एकडून एक लाईन बीकडे चालली आहे. बघा मी इथे दाखवतो. एकडून एक लाईन बीकडे चालली आहे, तर मी तो ॲरो अवे दाखवणार. त्याच्यानंतर एकडून एक तिरपी लाईन चालली आहे टुवर्ड्स सी. ठीक आहे, म्हणून याचं नाव आपण देऊ पी एकडून सीकडे, आणि याचं नाव आपण देऊ पी एकडून बीकडे. बघा आता मी ॲरो ॲक्च्युली दाखवताना कसे दाखवलेत? एपासून अवे दाखवले मित्रांनो. ओके, आता मला नाही माहिती ना एपासून अवे असतील की टुवर्ड्स ए असतील, तर मी इनिशियली टेन्शन अज्युम केलं आहे. तर याला म्हणतात अज्युमिंग टेन्शन. अवे फ्रॉम द जॉईंटचा अर्थ असतो टेन्शन. तर मी इनिशियली टेन्शन अज्युम केलं आहे, आणि हा अँगल आपल्याला त्यांनी ऑलरेडी दिला आहे विच इज 60 डिग्री. पण आपल्याला मेकॅनिक्समध्ये तिरपं बिरपं काही चालत नाही. तर ह्या गोष्टी तर मी तुम्हाला कालच सांगितल्या होत्या की मेकॅनिक्समध्ये तिरपं काही चालत नाही. आणि माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही रिझोल्युशनवरचे व्हिडिओ जे आहेत ते बघू शकतात. ठीक आहे, मग तिरपं जर काही असेल मग काय, तर मग आपण त्याला अशा पद्धतीने रिझॉल्व करतो. एक कंपोनंट हॉरिझॉन्टल बनतो आणि एक कंपोनंट बनतो वर्टिकल. ठीक आहे, तर आडवा म्हणजे कॉस आणि उभा म्हणजे साईन. ओके, मी एवढं हळूहळू शिकवण्याचं कारण असं आहे की एकदा का तुम्हाला ट्रस्ट एक समजली तर सगळे एक्झाम्पल एकसारखे असतात मित्रांनो. याच्यासाठी 100 एक्झाम्पल सॉल्व करायची गरजच नाही आहे. एक जॉईंट जरी समजला तरी विषय संपला. ओके, तर चला आपण ही जॉईंटची पूर्ण डायग्राम ड्रॉ केली आहे ज्याच्यामध्ये बरोबर 2 अननोन दिसत आहेत तुम्हाला. मग आता आपण वापरणार एफ आणि एफ वाय. हे तुम्हाला माहिती आहे, वरती प्लस खाली मायनस. तर कोण आहे वरती? तर वरती आहे PAC साईन 60 हा वरती चालला आहे, आणि याच्याच बरोबर वरती चालला आहे 5 आणि इक्वल टू 0. ओके, मग आता हे कॅल्क्युलेट टाकलं की आपल्याला PACची व्हॅल्यू मिळेल. आणि आता हे जे आन्सर आलं आहे ते आलं आहे -5.77 न्यूटन. बघा आता उत्तर निगेटिव्ह आलं आहे. निगेटिव्हचा अर्थ काय की मी जे काही अझम्पशन होतं केलेलं ते रॉंग आहे. मग मी काय अज्युम केलं होतं? तर मी अज्युम केलं होतं टेन्शन, जसं की मग अशीच तुम्हाला बोललो ओढताना दाखवलं ना मी, अवे फ्रॉम द जॉईंट. सो इट इज नॉट अवे फ्रॉम द जॉईंट, इट इज टुवर्ड्स द जॉईंट. तर हाच सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट आहे मित्रांनो. तर AC जे आहे आपण एला ओढताना दाखवलं होतं, पण आता तो एला ओढणार नाही आहे, तर तो काय करणार आहे? एला ढकलणार आहे. तर याला आपण म्हणणार आहे कंप्रेशन. तर हे अशा पद्धतीने ॲरो ढकलायचं काम करतील. जर पॉझिटिव्ह आलं तर ॲरो ओढायचं काम करतील, निगेटिव्ह आलं तर ॲरो ढकलायचं काम करतील. आणि आता इथे आपण ती व्हॅल्यू लिहून टाकणार, पण आपण ॲरो बदलून लिहिलेले आहे तिकडे, तर त्याच्यामुळे आपल्याला निगेटिव्ह लिहिण्याची गरज नाही आहे. तर हे झालं 5.77 न्यूटनचं कंप्रेशन. आफ्टर FY आपण करणार FX इज इक्वल टू 0, म्हणजेच उजवीकडे राईटला पॉझिटिव्ह, तर AB पण राईटला आहे आणि AC पण राईटला आहे, इक्वल टू 0. बट आता ACची व्हॅल्यू तर निगेटिव्ह आहे मित्रांनो आपली. मग हे झालं PAB. बघा ही निगेटिव्ह तशीच्या तशी टाकतो मी. याला कॉस 60 जो आहे तो मल्टिप्लाय करेल आणि आपल्याला मिळणार PABची व्हॅल्यू. आता ती व्हॅल्यू कशी मिळेल? तर ती मिळेल पॉझिटिव्ह, आणि ही व्हॅल्यू आहे पॉझिटिव्ह
2.88 न्यूटन. आता बघा उत्तर कसं आलं पॉझिटिव्ह म्हणजे आपलं अझम्पशन करेक्ट आहे. आपलं अझम्पशन होतं टेन्शन, आणि टेन्शन म्हणजे ओढेल. ओके, टेन्शन म्हणजे ओढेल, कंप्रेशन म्हणजे ढकलेल. लक्षात ठेवा, हे टेन्शन म्हणजे ओढेल आणि कंप्रेशन म्हणजे ढकलेल. तर आता हा करेल ओढण्याचं काम, आणि ओढणारा दोघांना पण ओढतो बरं का, असं नाही होणार एकाला ओढतो एकाला ढकलतो. तर लक्षात घ्या, ओढणारा दोघांनाही ओढेल आणि ढकलणारा दोघांनाही ढकलेल. सो इधर पुश इधर पुल. किती आहे व्हॅल्यू? 2.88 न्यूटन. तर हे इथे लिहून टाकायचं आणि इथे असं सर्कल करून टाकायचं. आता मित्रांनो, ॲज यू कॅन सी की हे ऑलरेडी सिमेट्रिकल फिगर आहे, बरोबर आहे. सिमेट्रिकल फिगर असल्यामुळे आपली डावी बाजू आणि उजवी बाजू जी आहे ती हुबेहूब बरोबर असेल, सेम असेल, म्हणजे त्याच्यामुळे वेगळं काही कॅल्क्युलेशन करायची गरज नाही आहे. सो ह्या एक्झाम्पलला आपण डायरेक्ट बाय सिमेट्री संपवू शकतो, आणि तुम्हाला वाटलं तर तो बी जॉईंट सेपरेटली सॉल्व केला तरी पण चालेल. ठीक आहे. मग बघा, ड्यू टू सिमेट्री ही डावी बाजूचं जे उत्तर आहे तेच उत्तर उजव्या बाजूचं पण होऊन जाईल सिमेट्रीमुळे, बरं का. जर सिमेट्रिकल नसेल तर नाही चालणार ही स्कीम. ओके, मग तुम्हाला परत बी जॉईंट घेऊन ते सगळं सॉल्व करावं लागेल. पण ठीक आहे, आपलं पहिलं न्यूमेरिकल जसं की मी बोललो आपण सोपंच घ्यायचं होतं आपल्याला. इथे लिहून टाकायचं 5.77 न्यूटन, आणि हा पण कंप्रेशन. सो ड्यू टू सिमेट्री. आणि मित्रांनो, अशा पद्धतीने हा जो काही एक्झाम्पल आहे, ओके, बघा तुम्हाला एका फ्रेममध्ये दाखवून देतो मी. आता छान आहे. सो दिस इज द सोल्युशन ऑफ दिस एक्झाम्पल मित्रांनो. ठीक आहे, चला आता आपण जाऊया थोड्याशा बेटर याच्यापेक्षा सेकंड एक्झाम्पलकडे. ओके, बघा मित्रांनो, थोडंसं बेटर आहे, परत एकदा सिमेट्रिकल आहे. एक्सपेक्टेड आन्सर्स, तरी पण आपण रिॲक्शन कशा काढायच्या तर दाखवून देतो मी तुम्हाला. तर हिंज म्हणजे 2 अननोन्स आणि रोलर म्हणजे 1 अननोन. ओके, तर तुमच्यापैकी कोणी जर एकदमच नवीन असतील माझे व्हिडिओ बघण्यात, तर याच चॅनलवरती तुम्हाला एक अजून व्हिडिओ मिळेल मित्रांनो, तर बीम्स नावाने. तर त्याच्यामध्ये हे हिंज म्हणजे 2 अननोन, रोलर म्हणजे 1, तर या सगळ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होऊन जातील. फार छान व्हिडिओ आहे तो, आणि एकदम बेसिकमध्ये दिलं आहे. तर तुम्ही सिव्हिल ब्रांचला असाल तर 100% तो तुम्ही व्हिडिओ बघितलाच पाहिजे. तर जरा सेम प्रोसिजर आहे, तर मी काही जास्त न बोलता पटापट इकडे फक्त लिहित जातो. मागचं एक्झाम्पल सारखं सेम आहे. तर Fx = 0, याचा अर्थ एकटा असल्यामुळे HA पुन्हा एकदा 0 होऊन जाईल आपला. त्याच्यानंतर Fy = 0, वरती चालला आहे म्हणून VA पॉझिटिव्ह, परत VB पॉझिटिव्ह, -10, अगदी सेम आहे ना मागच्या एक्झाम्पलसारखं. तर हे परत VA + VB = 10 होऊन जाणार. त्याच्यानंतर मोमेंट ॲट A = 0. मग मोमेंट Aला घेतली तर काय दिसतं आहे, परत तेच आहे बघा, 10 दिसतो आहे. 4 वरती खाली चालला आहे निगेटिव्ह. त्याच्यानंतर वरती जाणारा VB दिसतो आहे, त्याचा डिस्टन्स आहे 8 = 0. आणि पुन्हा एकदा एक्सपेक्टेड उत्तरं सिमेट्रीमुळे हाफ. तर VB आणि VA हे दोन्ही पण झाले 5 आणि 5. ठीक आहे. एक्झॅक्टली सेम आहे मागच्या एक्झाम्पलमध्ये आणि याच्यात तसा काही फरक नाही आहे. थोडं एखादा जॉईंट तिकडे एक्स्ट्रा होईल, त्याच्यासाठी आपण हे एक्झाम्पल घेतो आहे. ओके, चला मग आता कुठला जॉईंट घ्यायचा. तर बघा मित्रांनो, ए जॉईंटला तुम्हाला मिळतील 2 अननोन, बरोबर आहे. ए जॉईंटला आपल्याला मिळतील 2 अननोन, कारण की VAची व्हॅल्यू तर ऑलरेडी फाइंड केली ना आपण इकडे. ही किती आहे, 5, आणि VB पण 5 आहे, आणि हा मगासारखा 0 आहे. मग अननोन किती उरले, 2च उरले. मग आपण घेऊया इक्विलिब्रियम ऑफ ए जॉईंट. ठीक आहे, इक्विलिब्रियम ऑफ ए जॉईंट. काय कंडिशन सांगितली होती मगाशी मी, की ते जॉईंट आपण कन्सिडर करतो की ज्याच्यामध्ये 2पेक्षा जास्त अननोन नसतात.
ओके, 2पेक्षा जास्त अननोन नसतात. मग आता हा आपला एक्स आणि वाय ॲक्सेस आपण इथे ड्रॉ केला. आणि आता बघा फोर्सेस काय काय दिसतं आहे. तर आपल्याला दिसतो आहे एक अननोन जो की आपण अवे म्हणजेच राईटला दाखवूया. त्यानंतर हा एक इन्क्लाइंड एकडून सीकडे आणि याच्याच वरती एक अपवर्ड जातो आहे 5. ठीक आहे, चला या सगळ्यांची नावं लिहून टाकू आपण. तर याचं नाव काय असेल, हा एकडून डीकडे चालला आहे, हा एकडून सीकडे चालला आहे आणि हा आहे 5 आणि हा अँगल आहे मित्रांनो 45 डिग्री आणि इथे लिहिलं मी ए. आता हा 45 डिग्री का बरं आला अँगल, कारण की बघा आडवं आणि उभं डिस्टन्स 4 मीटर आहे ना, त्याच्यामुळे हा स्क्वेअरचा भाग असल्यामुळे हा अँगल येणार 45 डिग्री. ठीक आहे, बरं आता मेकॅनिक्समध्ये आपल्याला चालत नाही तिरपं, म्हणून आपण याला रिझॉल्व करूया. सो हे फर्स्ट क्वाड्रंट रिझोल्यूशन, आडवा म्हणजे कॉस, तर हे झालं PAD कॉस 45 आणि PAD साइन 45. परत तेच समेशन ऑफ FY0, वरती कोण आहे, वरती आहे PAD साइन 45 आणि वरती आहे 5 इक्वल टू 0. त्याच्यानंतर समेशन ऑफ FX इज इक्वल टू 0, तर उजवीकडे राईटला चालला आहे PAC प्लस PAD इंटू कॉस 45 इज इक्वल टू 0. ठीक आहे, मग आता हे कॅल्सीमध्ये टाकलं की आपलं PADचं उत्तर मायनसमध्ये येईल 7.07 न्यूटन. आणि मगाशीच सांगितलं मी तुम्हाला मायनस म्हणजे कंप्रेशन, आणि ती व्हॅल्यू इथे टाकली ADची -7 इंटू कॉस 45, तर कॅल्सी आपल्याला ACचा आन्सर देईल +5 न्यूटन. आणि पॉझिटिव्ह म्हणजे टेन्शन. ओके, एक कंप्रेशन आणि एक टेन्शन. ओके, मग आता याला आपण इथे इम्प्लिमेंट करूया. पर्पल. ठीक आहे, बघा ADचं उत्तर कसं आहे, निगेटिव्ह आहे मित्रांनो. निगेटिव्ह म्हणजे काय, कंप्रेशन. कंप्रेशन म्हणजे काय, तर ढकलेल, म्हणून ॲरो ढकलताना दाखवणार आपण असा. आणि त्याच्यानंतर ACचं जे आहे ते उत्तर पॉझिटिव्ह आहे, मग हा ॲरो काय करणार आहे, तर टेन्शन म्हणजे ओढेल. ओके, कंप्रेशन म्हणजे ढकलेल आणि टेन्शन म्हणजे ओढेल. इथे मिस्टेक करू नका बरं का. काय, हा जो टॉपिक आहे ट्रस्ट, एवढं तुम्हाला 100% सांगतो मित्रांनो मी, हे तुम्हाला 100% समजलं असणार आहे. नाही समजणार असं ट्रस्टच्या केसमध्ये होऊच शकत नाही. पण काय, जेव्हा तुम्ही स्वतः याला सॉल्व करतात ना, तेव्हाच याला गडबडच होऊन जाते काहीतरी. आणि खूप मॅक्सिमम प्रोबॅबिलिटी आहे मुलांची की उत्तरं चुकतात. समजतं प्रत्येकाला, पण उत्तरं चुकतात खूप लोकांचे. ठीक आहे, तर त्याची फक्त काळजी घ्या. म्हणून मी इथे स्वतः कॅल्क्युलेशन्स वगैरे करून पूर्ण सोल्युशन तुम्हाला देतो आहे या एक्झाम्पलचं. चला, मग आता हा आपला झाला विषय. आता बघा मित्रांनो, ही पण सिमेट्रिकलच आहे. काय, ही ट्रस पण सिमेट्रिकल आहे, म्हणजे जे डावीकडचं आहे तेच उजवीकडचं असणार आहे. मग आपण डायरेक्ट कॉपी पेस्ट करायला पण काही हरकत नाही आहे. मग बघा आता हा 5 आहे ना, तर हा पण 5 असेल, मग हा पण ओढेल, जसा तो ओढायचा तसा हाही ओढेल. ओके, बघा, तर ओढणारा ओढेल, ढकलणारा ढकलेल. ओके, सिमेट्री म्हणजे मिरर इमेज. याचा फार फायदा होतो मित्रांनो, कारण की जेवढे पण एक्झाम्पल मोठे मोठे करून देतात ना कधी कधी, त्यात लक्षात घ्या सिमेट्रीमुळे आपल्याला काही पुढे काम करायची गरजच नाही पडत. फक्त एक स्टेटमेंट खूपदा खूप देऊन टाकायचं तिकडे की फिगर सिमेट्रिकल आहे आणि म्हणून आपण डायरेक्ट लिहितो आहे. नाही लिहिलं तरी काही त्याचा प्रॉब्लेम नाही आहे, पण तुम्हाला वाटलंच तर करून टाकायचं. बघा, सगळे मेंबर तर आपण आवरून टाकले, पण एक प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे, हा जो मध्ये CD दिसतो आहे तो अजून पर्पल नाही झाला.
बाकीचे तर सगळे पर्पल होऊन गेले, पण सी डी पर्पल झाला नाही आहे. मग जर आता सी डी पर्पल झाला नाही तर आपल्याला एकतर सी जॉईंट घ्यायला लागेल किंवा डी जॉईंट घ्यायला लागेल. एकतर सी घ्यायला लागेल, एकतर डी घ्यायला लागेल. पण तुम्ही नीट बघा मित्रांनो की जो डी जॉईंट आहे तिथे फार गर्दी दिसते आहेत ॲज कम्पेअर टू सी एकदम मोकळा आहे. मग आपण सीचं इक्विलिब्रियम घेऊ. ओके, याच्यासाठी एक वेगळी प्रोसिजर पण आहे, काही रूल्स, पण आपण थोडंसं ट्रेडिशनलीच जाऊ आज. ठीक आहे. मग आता पुढचं आपण घेणार इक्विलिब्रियम ऑफ सी जॉईंट मित्रांनो. ओके, आणि सी जॉईंटसाठी पुन्हा एक्स आणि वाय ॲक्सिस आपल्याला लागणार आहे. ओके, मग आता इथे लिहितो मी सी जॉईंट. बघा सीची परिस्थिती काय आहे. आता आपल्याला खालीवर करत राहावं लागणार आहे ना थोडंसं. मग आता सीची परिस्थिती काय आहे नीट बघून घ्या. सीला लेफ्टला हे बघा, लेफ्टला हा ॲरो आहे, राईटला हा ॲरो आहे आणि वरती हे अननोन आहे. बरोबर आहे. बघून घ्या, लेफ्टला 5, राईटला 5 आणि सी डी अननोन. मी हे इथे ॲज इट इज दाखवणार आहे. ओके, ब्ल्यू कलर वापरू चला आपण. काय होतं मग, लेफ्टला 5, राईटला 5 आणि वरती अननोन डीकडे. मग हे झाले राईट. त्याच्यानंतर हे झालं तुमचं लेफ्टला 5 आणि त्याच्यानंतर जो तुमचा अननोन आहे तो वरती. ठीक आहे. हा झाला 5, हा 5 आणि याचं नाव काय, सी डी. आता गंमत बघा मित्रांनो की सी डी तर व्हर्टिकल आहे, म्हणून आपल्याला इथे कंपल्सरीली वापरावं लागेल समेशन ऑफ एफ वाय आणि वरती चालला आहे सी डी. आणि बघा त्याला कोणीच बॅकअपलाच नाही आहे, एकटाच आहे बिचारा, तर डायरेक्ट 0 आहे. आता एक्सपिरियन्स लोकांना तर हे बघूनच कळून जातं, बट आपण थोडंसं रॉ लेवलवरती तुम्हाला शिकवण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे मी. तर त्याच्यामुळे मी काही तुम्हाला त्या ट्रिक्स वगैरे नाही सांगितल्या. आपण हा ट्रेडिशनली सॉल्व केला आणि म्हणून हा आहे 0 फोर्स मेंबर. तसं काही रूल्स पण आहेत मेकॅनिक्समध्ये की जर 2 फोर्सेस एका लाईनमध्ये असतील तर जो तिसरा असतो मित्रांनो तो डायरेक्टली 0 असतो, असा पण एक नियम आहे. आणि हे दोन्ही फोर्सेस सेम असतात. ओके, परत बघा, 2 असा जॉईंट असेल एखादा, समजा आता आपला सी जॉईंट बघा सेम दिसतो आहे ना, तर हे दोघी सेम असतात आणि तिसरा 0 असतो, असा एक स्टँडर्ड रूल आहे. तर तुम्ही त्यानुसार बघितलं खाली तर बघा सीकडून एकडे आणि सीकडून बीकडे तुमचे दोन्ही उत्तरं सेम आहे आणि सी डीची व्हॅल्यू काय आली आहे, 0 आली आहे. तर अशा पद्धतीने रूल्स पण आहे. पण आता काय होतं ते इट डिपेंड करतं की तुमचा अभ्यास कुठल्या लेवलला आहे. अभ्यास चांगला असेल त्या लोकांना या गोष्टी माहिती आहे, बट हा व्हिडिओ मी अगदीच रॉ लेवलवरती बनवला आहे आणि सिम्पल एक्झाम्पल्स घेऊन बनवला आहे. चला, मग याचं एक सोल्युशन तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरेसाठी लागेल तर हे बघा एक. ओके, तर हे आहे क्लिअर पिक्चर सोल्युशन. चला, थँक्यू मित्रांनो.